माहेरी नगरला आलं की रुहीची मजाच असते. तसंही तिला उठणं लावायला खूप आवडतं आणि दिवाळीचं म्हणून आईने तिला छान उठणं लावून रेडी केलं. आणि ती आजकाल आईसोबत सगळ्या कामात मदत करत असते. लसूण सोलायला पण आईसोबतच बसलेली आणि एक एक पाकळी सोलून देत होती. कांद्यांचंही अगदी तसेच सालं काढून आईला ती सारखी देत असते. त्यानंतर ती पप्पांना पेशंट बनवून पट्टी लावून त्यांची काळजी घेत होती आणि त्यांना चेक करत होती आणि त्यांना गोळीसुद्धा खाऊ घालत होती. मस्त तिने चमच्याचा स्टेथो बनवला आणि पप्पांना चेक करत होती. आणि नंतर आईसोबत लागली घर बनवायला. आई पण तिच्यासोबत मस्त घर बनवत बसली. त्यानंतर आम्ही गेलो रुहीसाठी काही कपडे बघायला. सो तिथे आम्ही वेगवेगळे ड्रेसेस तिच्यासाठी बघत होतो आणि ती बाहेर त्या स्टॅच्यूंसोबत खेळत होती आणि प्रत्येकाला हात लावून हा बॉय आहे, हा गर्ल आहे, यांनी असा ड्रेस घातला असं तिचं चालू होतं खेळणं. सो एका स्टॅच्यूसोबत तर ती मस्त हँडशेक पण करत बसलेली. नंतर मग आम्ही आलो घरी आणि काय स्वयंपाक करावा असा प्रश्न पडला आणि मग मी आईला म्हटलं की तू मस्तपैकी आंबट पिठलं कर, जे की मला खूप आवडतं. सेम जसं आपण पिठलं करतो, फक्त त्याच्यात दह्यामध्ये सगळं पीठ मिसळून त्याला मस्त फोडणी द्यायची. कढीसारखंच फक्त थोडंसं घट्ट करायचं आणि ते फक्त तुपाची फोडणी द्यायची आणि झालं तुमचं आंबट पिठलं तयार. लहान मुलांसाठी सेम तुम्ही बनवू शकता, खूप छान लागतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.